जय महाराष्ट्र मित्रांनो, प्रधानमंत्री सिंचित योजना 2.0 अंतर्गत वसुधरा पाणलोट विकास यंत्राच्या मार्गदर्शनाखाली वॉटरसेट महोत्सव सोशल मीडिया स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. तर आज दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी आपला वरोरा तालुका कार्यालयामार्फत घेण्यात आली आहे. केडिया या गावात संपन्न झाली आहे. त्यामध्ये रांगोळी व चित्रकला उत्कृष्ट स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे आणि त्यांच्या हस्ते सिमेंट नाल्यांचे बांधण करण्यात आले आहे. आज दिनांक 9/12/2025 ग्रामपंचायत उखर्डा अंतर्गत मौजा केडी येथे प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना 2.0 अंतर्गत इथे वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी त्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेतला आहे व रांगोळी यानंतर रांगोळी स्पर्धा होणार आहे. रांगोळी स्पर्धेत सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी येथील मुख्याध्यापक अवतर सरांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. भारत माता की. अरे जेवण करायला चालली जेवण चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेले 9 विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. सुभाषजी कुतनकर साहेब लोखंडे साहेबांचे स्वागत करतील. विक्रम अनंता सोळंकी रांगोळी स्पर्धेत 1 नंबर आलेला अंशु प्रवीण महाले. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना 2.0 अंतर्गत मौजा केडी गावात वॉटरशेड महोत्सव अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला असता आम्ही त्या केडी नाल्यावर मंजूर कामापैकी नाला खोलीकरणाचे भूमिपूजन आयोजित केले आहे. त्या भूमिपूजना अंतर्गत त्या नाल्यावर असलेला सिमेंट बांधाला अनुसरून आपण सामोरील खोलीकरण व सपाटीकरण करत आहे. त्या कामाचा शुभारंभ आज रोजी आम्ही कार्यक्रम आयोजित केला असून मान्यवराच्या हस्ते माननीय समितीचे अध्यक्ष माननीय निखिल भाऊ ठाकरे तथा तालुक्याकडून आम्हाला वेळेवर का होईना प्राप्त झालेले अधिकारी माननीय लोखंडे साहेब, कुतनकर साहेब, त्याचबरोबर वराडकर साहेब व इतर 4 गावाच्या समितीचे सर्व सचिव उपस्थित झाले असून त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते किंवा लोकांच्या केडी ग्रामस्थांच्या व गावशेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत इथे आज पार पडत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे भूमिपूजन कार्यक्रम जाहीर झाला हे कळवित आहे. आज सपाटीकरण हे उद्घाटन झालेलं आहे. तसेच फोनही नारेकरण झालं पाहिजे आणि हे पाणी
नाल्यांनी सगळं निघून गेलं पाहिजे. शेतामध्ये पाणी दाटलेलं आहे, तर शेतातून जाण्यापेक्षा ह्या नाल्यानं गेलं खोलीकरण करून तर चांगलं छान राहील बा, अशी आमची बंधाऱ्या अडलेलं पाणी ते सामोर निघून गेले पाहिजे. आतापर्यंत कुठून जात होतं? आतापर्यंत हे नाल्यानंच जात होतं, बाहेरून शेतातून जात होतं ना? शेतातून जात होतं. आता या लोखंडे साहेबाच्या यांनी घेतलं आहे, असंच खोलीकरण होऊन हे पाणी पूर्ण नाल्यानं निघालं पाहिजे बा. सपाटीकरण केलं तर जाईल का नाल्या? पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रकल्प आहे. हो, तो खोलीकरण झाल्यानंतर जाईल का नाही? खोलीकरण झालं पाहिजे नाल्याचं. शेतातला मुद्दा सपाटीकरण जर याचा नाल्याचा कचरा काढला तर जाईल का नाल्यानं? मग हो, नाल्यानं पाणी जाईल ना. तुमच्या वावरात नाही येणार का? नाही ना पाणी आमच्या शेतात. असं हे घ्या बा. वॉटरशेड महोत्सव 2025 आज दिनांक 12/12/2025 गावकरी इथे पाणलोट समितीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सगळे गावकरी मंडळी उपस्थित असल्यामुळे अध्यक्ष स्थान ग्रहण आमचे लोखंडे साहेब तथा अध्यक्ष सरपंच रुपालीताई ठाकरे तसेच निखिल भाऊ ठाकरे आणि आमचे समितीचे पाणलोट समितीचे सचिव बालूभाऊ डोमकावडे हे उपस्थित होते. आणि आमच्या समितीला लाभणारे उद्योजक असं मुनशा वाटते आम्हाला आमच्या क्षेत्रात. कुचनकर साहेब आणि त्याची टीम आणि आमचे इंजिनियर साहेब तथा बाहेरगावून आमचे 4 गावचे समिती असलेले सगळे सचिव पदाधिकारी हे उपस्थित होते. आणि महिला बचत गटाचा पूर्ण सहभाग आमच्या केळी क्षेत्राला लाभलेला आणि गावातील सगळे नागरिक उपस्थित असल्यामुळे आमच्या गावाला शोभा वाढली. आणि नाला खुलीकरण किंवा आमच्या समितीला सगळे जे योजनेचे लाभ मिळाले, पाईप स्प्रिंकलर असो, बंधारे असो, बांधबंदिस्त असो आणि आपले शेततळे असो, हे सगळे आम्हाला लाभ मिळालेले आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला असेच मार्गदर्शन करावे आम्हाला सगळ्याला विनंती आहे. आणि आमच्या पाणलोट समितीचे सगळे सहकारी हे आम्हाला नेहमी असे गायडन्स करतील अशी मी त्या सगळ्यांना विनंती करतो. आणि एवढे माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघूया वॉटरशेड महोत्सवाचे शेतकऱ्यांना काय काय फायदे झाले. तुला पाईप भेटले? मिळाले. कोणत्या योजनेतून भेटले? गावातली योजना पाणी लोट नाही का, हा, पण त्यांच्या समितीतून मिळाले. अच्छा, फायदा झाला का फायदा तुला? झाला. किती पाईप भेटले? 30 पाईप भेटले आणि 8 स्पिन नोजल मिळाले. अच्छा, पूर्ण 60 भेटला? पूर्ण 60 मिळाले. पूर्ण? हो. अच्छा, त्याच्याकरता पाणी मिळालं, पाईप मिळाली. त्याच्याकरता तुरीला पाणी मिळालं, माझ्या हा. चना वल्ला, त्याचे गहू वल्ला. त्याच्याकरता आम्हाला थोडी पैसे भेटले का तुले? पैसे मिळाले. तुला पैसे भरले होते पहिले? 50,000 रुपये मिळाले. हा, आणि पाईप भेटले? पाईप भेटले. तुला पहिले पैसे भरले होते? पैसे भरले होते आधी. आणि ते पैसे भेटले का? पैसे मिळाले. म्हणजे त्याच्यासाठी का केलं तू? पैसे भरले पहिले? हो, पैसे भरले आधी. हा. नंतर 1-2 महिन्यांनी जमा झाली. म्हणजे तुला वापस अकाउंटला आले? पाईप मिळाले आधी, सबसिडी परत मिळाली. आता पाईप कसे तुला फुकट पडले? पाईप फुकट पडले. पडले का नाही पडले? पडले ना. अच्छा, तुमच्या इथं पाणी तर तुला एवढं फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला. का घेतलं त्या पाईपापासून? का केलं तू? तुरीला पाणी दिलं, चण्याला पाणी दिलं, गव्हाला पाणी दिलं. आता उत्पन्न वाढन का कमी उत्पन्न होईल? वाढन. हो. ठीक आहे. मला फायदा होईल. आता पुढं वाढलं तर मला फायदा होईल. आता पुढं का तुमची गावकऱ्याची का अपेक्षा आहे? गावकऱ्याची काही नाही. गावकरी नाला सपाटीकरण, पुन्हा खोलीकरण, खोलीकरण, पुन्हा सपाटीकरण, पाणी अडवा, पाणी पाणी जिरवा. अडवा, पाणी जिरवा. नाला खोली झाला तर वावरात पाणी नाही संग्रहण. पुन्हा फायदा होईल. फायदा. हो. आणि जे वरचं साचलेलं पाणी आपल्या नाल्यात नाल्यात गेलं जाईल. पाहिजे, नाल्यातलं पाणी आपल्या शेताला मिळालं शेताला पाहिजे. मिळालं पाहिजे. अच्छा, ठीक आहे. नाल्याचा बोट
अच्छा, मी वरती रमेश पाणी- अकुल ढोके, गाव केळी येथील रहिवासी शेतकरी आहोत. आपल्या या योजनेमार्फत आम्हाला बंधारे केल्यामुळे आमच्या ज्या विहिऱ्याची पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आमच्या शेतीला उत्तम असं पाणी 2 तास चालत होतं, आता त्या ठिकाणी 4 तास असे काम चालू झाले. या योजनेतून मला स्प्रिंकलर पाईप, स्प्रिंकलरचा सट हा 60% अनुदानावर मिळाला आहे आणि 40% रक्कम ही स्वतः मी भरलेली आहे. आणि त्या स्प्रिंकलरनी माझ्या शेतामध्ये मी 5 एकर चना याचं ओलीत केलं आणि त्या ओलितीपासून माझ्या चनाला आज चांगला फायदा झाला आहे. म्हणून ह्या शासनाने दिलेली ही योजना आम्हा शेतकऱ्यांसाठी लाभाची आणि मोलाची ठरत आहे. आता पुढं का पाहिजे तुम्हाला? यानंतर आमच्याकडे लोड शेडिंगचे प्रमाण असल्यामुळे आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही. त्यासाठी आम्हाला इंजन हे मिळाले तर त्यावरून आमचं 24 तास का 12 तास असं काम आम्हाला करता येईल पाणी असल्यामुळे. म्हणून शासनाने इंजनचा पुन्हा काही शेतकऱ्यासाठी मोटार अशा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल असे मला वाटते. आणि या योजनेचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आता ह्या बंधारा झाला तर बंधाऱ्यापासून पाणी तुमच्या शेतात जाते का बाहेर नाल्याने येते? बंधाऱ्याचे खोलीकरण केल्यामुळे करायचं पहिले आमच्या शेतातून पाणी जायचे. यानंतर आता या बंधाऱ्याचे खोलीकरण झाल्यानंतर या बंधाऱ्यातून पाणी येईल. शेतीला मार बसणार नाही, गाळ वाहून जाणार नाही, आमच्या शेतीचे नुकसान होणार नाही. असे अनेक फायदे यापासून आम्हाला मिळू शकतात. त्यासाठी का सपाटीकरण पाहिजे का तुम्हाला नाल्याचं? नाल्याचं सपाटीकरण आहे, पुन्हा हे बंधाऱ्याची दुरुस्ती आहे, त्याच्यातला गाळ उपसणे, बाजूला टाकणे असे कामं करून बंधारे चांगल्या पद्धतीने खोल करून त्या बंधाऱ्यात पाणी साचून राहील आणि त्याचा फायदा प्रत्येक कास्तकाराला होईल. प्रत्येकाच्या विहिरीला पाण्याची पातळी वाढेल आणि सर्वांचे पातळी वाढल्यामुळे सर्वांच्या पिकांना फायदेशीर असं पाणी मिळेल. स्प्रिंकलरच्या साह्याने म्हणा किंवा इंजन लोड शेडिंग झाल्यामुळे इंजनचा वापर करून आम्हाला त्याचा फायदा होईल असे मला वाटते आणि शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.